आणि आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित एक अतिशय मोठी घटना घडलेली आहे पुण्यामध्ये। नरेश अरोरा हे अजित पवारांचे राजकीय सल्लागार आहेत। डिझाइन बॉक्स नावाची त्यांची कंपनी आहे आणि याच कंपनीच्या पुण्यातल्या कार्यालयावरती क्राईम ब्रांचने कारवाई केली आहे। पण प्रचाराच्या शेवटच्याच दिवशी कारवाई कशी असा सवाल आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपस्थित केला जातोय। पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने डिझाइन बॉक्सच्या कार्यालयातल्या कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती आहे, पण कारवाईचं कारण गुलदस्त्यात आहे। 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला अरोरांनी राष्ट्रवादीसोबत काम केलं होतं। प्रचाराचं पूर्ण कॅम्पेन हे नरेश अरोरांच्या डिझाइन बॉक्सनंच डिझाइन केलेलं होतं। अजित पवारांच्या प्रचारासाठी यावेळी त्यांनी विविध कॅम्पेन्स राबवली। डिझाइन बॉक्स या कंपनीने यापूर्वी काँग्रेस पक्षासाठी सुद्धा विविध राज्यात काम केलंय। पालिका निवडणुकीचं मतदान 2 दिवसांवरती आलेलं असताना डिझाइन बॉक्सच्या कार्यालयात तपासणी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चाही रंगते। यहाँ पर हम देख सकते हैं पुणे के वाकड़ेवाड़ी इलाके में इस कंपनी का यह आलीशान ऑफिस है और इस कंपनी वाकड़ेवाड़ी भागामध्ये RSC या इमारतीमध्ये डिझाइन बॉक्स कंपनीचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये पुणे क्राइम ब्रांचनी येऊन माहिती घेतलेली आहे। डिझाइन बॉक्स कंपनीचे कर्मचारी इथे आहेत। क्राइम ब्रांच की टीम यहाँ पे आई थी। श्री नरेश अरोड़ा जी अभी आएंगे थोड़ी देर में ऑफिस, आके आप लोगों को ऑफिशियल स्टेटमेंट देंगे। अच्छा, लेकिन टीम आई थी जब आप यहाँ पे थे? श्री नरेश जी आके आपको स्टेटमेंट देंगे सर अभी। अच्छा, आपको पता नहीं है ये आई थी या नहीं? श्री नरेश जी बताएंगे। तर आपण पाहतोय अतिशय सुसज्ज असं हे डिझाइन बॉक्सचं कार्यालय आहे। या एका आपण जर या ऑफिसच्या भागामध्ये जर पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी काम करतील अशी ही वर्कस्पेस आहे आणि इथे आतमध्ये अतिशय सुसज्ज असं हे कार्यालय आहे जिथे क्राइम ब्रांचचे अधिकारी आले होते। काही तक्रारी क्राइम ब्रांचला प्राप्त झाल्या होत्या आणि त्यानंतर क्राइम ब्रांचचे अधिकारी इथे आलेले आहेत आणि या कार्यालयामध्ये येऊन क्राइम ब्रांचनी कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे। इथे या ठिकाणी हा डिझाइन बॉक्सचा हा लोगो हे नाव आपण इथे पाहू शकतो। डिझाइन बॉक्सच्या या कार्यालयामध्ये पुणे क्राइम ब्रांचची टीम अशा वेळी येणं जेव्हा महापालिका निवडणुकांचा प्रचार संपलेला आहे आणि या ठिकाणी येऊन कागदपत्रांची पडताळणी करणं, याला अर्थातच राजकीय संदर्भ प्राप्त होतात। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलेलं आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून देखील अजित पवारांना आपण प्रचारादरम्यान किंवा पत्रकार परिषदांच्या माध्यमातून उत्तर दिलं गेल्याचं पाहिलं। मात्र ही राजकीय लढाई फक्त आरोप प्रत्यारोपांपुरती मर्यादित राहिली नाही, तर थेट अजित पवारांसाठी काम करणाऱ्या या डिझाइन बॉक्स कंपनीमध्ये देखील पुणे क्राइम ब्रांच आली। खरं तर राज्याच्या सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षासोबत अजित पवार देखील सहभागी आहेत, मात्र पुण्यातली या दोन मित्र पक्षांमधली लढाई काहीशी नाही तर बऱ्यापैकी पुढे गेली। एकमेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यानंतर या सगळ्या राजकीय लढाईमध्ये पुणे पोलिसांची पुणे क्राइम ब्रांचची एंट्री झाली आहे। कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। तर नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्सच्या ऑफिसवरती झालेली पुण्यातली कारवाई सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आणि मतदानासाठी अवघे 2 दिवस शिल्लक असतानाच ही कारवाई कशी झाली या संदर्भातले सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपस्थित केले जात आहेत। नरेश अरोरा हे अजित पवारांचे राजकीय सल्लागार आहेत। विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा अजितदादांचं संपूर्ण कॅम्पेन हे नरेश अरोरा यांनीच डिझाइन केलेलं होतं। अजितदादा जे पिंक जॅकेट्स घालत होते ती सुद्धा त्या स्ट्रॅटेजीचा एक भाग असल्याचं बोललं गेलेलं होतं। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी थेट पुण्यातनं आपल्या सोबत आहे। मंदार सध्या डिझाइन बॉक्सच्या ऑफिसमध्येच आहे। आपण मंदारकडे जाऊयात। मंदार, अगदी थोडक्यात कारण नेमकं काय सांगितलं जातंय कारवाई पाठीमागचं? आलिशान ऑफिस आहे डिझाइन बॉक्सचं हे आणि या ठिकाणी क्राइम ब्रांचनी येणं आणि अशा वेळी येणं जेव्हा महापालिका निवडणुकांचा प्रचार संपतो आहे हेच सगळं काही सांगून जाणार आहे।
पुणे पोलिसांनी कारण अद्याप सांगितलेलं नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती आणि या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी आमची टीम या ठिकाणी आली होती. काही कागदपत्र आम्ही तपासली, मात्र ही कागदपत्र काय होती, तक्रार नक्की काय होती हे पोलिसांनी सांगण्यास नकार दिलेला आहे. मात्र जी वेळ आहे कारवाईची तीच सगळं काही सांगून जाणारी आहे. महापालिका निवडणुकांमधला प्रचार, अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांवरती केलेले आरोप, याला साहजिकच क्राईम ब्रँचनी इथे येण्याशी जोडलं जाईल. खरं तर जर काही तक्रार असती तर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी इथे येणं अपेक्षित होतं, मात्र आली पुणे क्राईम ब्रँच आणि ज्यामुळं हा सगळा मुद्दा समोर आलाय. ज्ञानदा. धन्यवाद.